नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. थोडासा आजूबाजूचा आवाज येईल, थोडंसं समजून घ्या, कारण आता तात्काळमध्ये या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात. आत्ताच एक विषय बाहेर आला. तो इतका विषय म्हणजे फार महत्वाचा आहे. ऐकून घ्या, या विषयाला नजरअंदाज करू नका. तो विषय म्हणजे विनायक राऊतांच्या पोराचा आणि त्याच्या सुनेचा त्यांच्या विषय बाहेर आला. आणि अचानकपणे मी ते जेव्हा पाहिलं आणि ते जेव्हा मला समजलं, अनेक जण आता त्याच्यावरती तर्कवितर्क करतायत. सून जाईल शिंदेच्या गटात, पोरगा जाईल ह्याच्या गटात, ते असंच झालं तसंच झालं असो. पण ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या, ऐकून घ्या, व्यवस्थित ऐकून घ्या, ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या कमीत कमी 60 ते 70% घरांमध्ये आहे आणि आहे हे तुम्ही वास्तव नाकारू शकत नाही. व्यवस्थित ऐका काय मी सांगतोय ते. हे पहिली गोष्टीपासून सुरुवात करूया. त्यांचं मी पुढे बोलेनच तुम्हाला, पण आधी काही विषय आपण समजून घेऊया की नक्की घरांमध्ये काय होत चाललंय आताच्या घडीला. काय होतं माहितीये का? सुना आल्या, मुलं आपल्यापासून वेगळी झाली की आजच्या घडीला आई वडिलांना काय होतं माहितीये का? आई वडिलांना आपला एक अधिकार सोडावा असं वाटत नाही. अनेकांच्या आयुष्यामध्ये असं असेल, त्यांना असं वाटतं की मी मरेपर्यंत माझाच हे राहिला पाहिजे वचक, मीच घरामध्ये म्हणून तसं झालं पाहिजे, मीच जे काही म्हणून ती पूर्व दिशा झाली पाहिजे. पण त्यांना हे समजत नाही की एक निसर्गाचा नियम आहे. काही कालांतरानं आपला मुलगा जेव्हा लग्न करेल, तो बाप बनेल, तेव्हा आपण या गोष्टीतून बाहेर निघालं पाहिजे. म्हणून पूर्वीची काळी माणसं काय करायची माहिती का? परमार्थाला लागायचे. पूर्वीच्या काळी माणसं मोठ्या मोठ्या धर्मयात्रा करायचे, अनेक ठिकाणी फिरायला जायचे आणि संपूर्ण शेवटचा काळ वृद्धापकाळाचा हा संन्यास घेऊन किंवा फिरून किंवा अशा संबंधित सगळ्या गोष्टी करून किंवा आलिप्त राहून स्वतःचं एक आयुष्य जगून अशा काढायचे. पण आताच्या आई वडिलांना काय झालं माहितीये का? चला झालं पोरग माझं आणि मला शिकवते काय करायचं ते. हा जो काही एक अहंभाव जो मनामध्ये तयार होतोय ना, तो आजकालच्या घरांमध्ये अस्थिरता निर्माण करतो. अनेक जण म्हणतात की बघा बघा बघा, पोराचं लग्न झालं की आई बापाच्या लगेच भांडायला लागले, आई बापाला सांभाळणार, आई बापाला नीट करणार. पण आई बापाच्यातले किडे पण अनेक जण सांगत नाहीत, जे अनेक ठिकाणी आहेत. आता ह्या घटनेशी संबंधित आलं ही घटना म्हणून जरा व्यवस्थित तुम्हाला सांगतोय. अनेकांच्या जर कान देऊन ऐका काय सांगतोय ते. अनेक ठिकाणी काय होतंय की त्या घरामध्ये आलेली सून थोडीशी डांबीस निघते. तिला थोडंसं ते सहन होत नाही, तिला ते काही पटत नाही, तिला जरा पैसा हवा आहे, तिला जरा फ्रीडम हवा आहे, अति स्वातंत्र्य हवं, पाहिजे ती म्हणेल ती गोष्ट हवी, आयुष्यात संसारिक सॅक्रिफाईस करायला नको, थोडंफार 19-20 होतं त्या सगळ्या गोष्टी सहन करायला नको. अशाही काही केसेस, अशाही काही घटना आजच्या घडीला आहेत आणि त्याचं देखील कारण अशा पद्धतीचं आहे. आता महत्वाची घटना, जी शेवटची घटना असेल किंवा अजून पुढे मी तुम्हाला एखादी सांगेन, पण ही महत्वाची घटना ती म्हणजे मुलीचं तिच्या नवऱ्याकडून भागत नाही. चला विषय काला बाहेर बघा बरं. हा विषय नजरअंदाज करण्यासारखा नाहीये. ऐका, याच्या मागे फक्त आता ती घटना सत्य आहे असत्य आहे की ती त्याच्यावरती आरोप करते की तिला तिथून बाहेर पडायचंय म्हणून काहीतरी कारण पुढं करते, तो गौण भाग झाला. पण महत्वाचा भाग असा आहे की आजच्या घडीला पुरुषांची सेक्स्युअल लाईफ अत्यंत वर्स्ट होत चालली आहे, किंवा ज्याला आपण अत्यंत वाईट होत चालली आहे, किंवा ज्याला आपण असं म्हणूया की आत्ताच्या लाईफस्टाईलमुळं, आत्ताच्या खाण्यापिण्यामुळं, आत्ताच्या तुमच्या रेडिएशन या सगळ्या गोष्टींमुळं, हालचाल नसल्यामुळं, व्यवस्थित काम नसल्यामुळं पुरुष हा बनवलाय कशाला? भरदंड शरीराचा, तो व्यायाम करण्यासाठी, तो मोठी कामं करण्यासाठी, शारीरिक कामं करण्यासाठी, ज्याच्यातून त्याचा टेस्टेस्टोरॉन, त्याचे हार्मोन्स जे बिल्ड होतात, ज्याच्यातून पुरुष हा नेहमी मस्क्युलर दिसतो. पण आजच्या काळामध्ये तसं होत नाही. आजचा पुरुष हा पूर्णपणे व्यसनाधीन झालेला, आजचा पुरुष हा पूर्णपणे एका जागी बसून राहिलेला, किंबहुना तो सगळ्या गोष्टीमध्ये शारीरिक ज्या हालचाली आहेत त्या गोष्टी आत्ताच्या काळामध्ये होत नाहीयेत. दुसरी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल ज्या पद्धतीची होत चालली आहे, तेही महत्त्वाचं कारण आहे. आणि या सगळ्या गोष्टीतून ओव्हरऑल त्याच्या आयुष्यामध्ये सेक्शुअल लाईफवरती त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो. आणि जेणेकरून तुम्हाला म्हटलं ना, ही गोष्ट बोलली पाहिजे, ही लाजण्याची गोष्ट नाहीये. कारण आजच्या घडीला काय होतं माहिती आहे का? स्त्रीची जी एक सेक्शुअल लाईफ असते ही दिवसेंदिवस जसं तिचं वय वाढत जातं, 40 मध्ये गेल्यानंतर, 50 मध्ये देखील गेल्यानंतर त्यांची सेक्शुअल लाईफ ही स्थिर राहते, किंबहुना ती वाढत जाते. पण पुरुषांची सेक्शुअल लाईफचा ग्राफ हा अशा पद्धतीने खाली जातो. त्याच्यामुळे जो काही टाइम पिरियड असणं किंवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. ज्यांची लग्न वगैरे झालेत नाही त्यांनी स्वतः या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या की काय नक्की होतं, काय केल्यानंतर काय होतं. या सगळ्या गोष्टी आता हे उघडपणे पण बोलणं योग्य वाटत नाही मला देखील. पुरुषांचा टाइम पिरियड खूप कमी होत चाललाय. त्याच्यानंतर वीर्याची एक क्षमता असते ती, किंवा वीर्याचं जी एक वीर्य किती आहे, फार कमी वीर्य होत चाललंय. कारण सतत सेक्शुअल आणि या सगळ्या गोष्टींमुळं पुरुषांच्या, म्हणून पहिल्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल तर ब्रह्मचर्य वगैरे फार महत्त्वाचं मानलं जायचं. कारण वीर्य तुमच्या शरीरामध्ये राहिलं पाहिजे, ते हाडांमधून येतंय पूर्णपणे. आजच्या बघा 30, 35, 40 गेला तर पुरुषाचं हाडं, पाय अगदी पूर्ण दुखायला लागतात. खाली बसलं तर त्याला उठता गावत नाही, इतकी भयंकर पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालल्यात. पूर्वीच्या काळामध्ये सेक्स हा महिन्यातून 2-3 वेळा जर केला जात असेल, आजच्या काळामध्ये त्याची दिवसाला होत चालले. रोजचं काही ना काहीतरी उच्चाप्त्या करत चालले ती पोरं. बरं काही केलं नाही,
फिजिकली सेक्स नाही केला तरी घरात बसून या फोनवरती सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतात, सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आयुष्यावरती पडतोय. या सगळ्या गोष्टींची मग जर काय होतं तर ते असं होतं, जर खरं असेल. मग ही विनायक राऊतची सून ती गिरिजा आणि तो त्यांचा पोरगा गीतेश यांच्यामध्ये अशा गोष्टी झाल्या. तिचं मत आहे किंवा तिचं म्हणणं असं आहे की तो म्हणतोय की इंटरनॅशनल वरती गेल्यानंतर देशाच्या बाहेर तरच मी तुझ्याशी संबंध ठेवेन. इथं त्याचं उठत नाही. आता याच भाषेमध्ये बोलावं लागेल. साला इतकी मूर्ख लोक आहेत ना. तुमच्या अंथरुणातले विषय, तुमच्या घरातले विषय तुम्ही अशा पद्धतीने बाहेर मांडता किंवा अशा पद्धती माझ्या नवऱ्या माझं भागवत नाही, मग काय करायचं? आता याचं ऑप्शन काय? दुसरं काय करायचं? सरकारनं काय दुसरी काय कुठली योजना काढायची का? असं काही होतं का? तुमच्या घरातला विषय तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून सोडवा. आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये वाद असतील. तुझं जर त्याच्यावरती नवऱ्यावरती आक्षेप असेल, तुझा जर तुझ्या सासऱ्यावरती आक्षेप असेल, तू घे. तुला नसेल राहायचं, कोर्टानं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्यात, तुम्हाला ती मुभा दिली, तुला वाटतंय मला संसार नाही करायचा या माणसासोबत, ते त्याला सोडचिठ्ठी देऊन टाक आणि त्याच्यापासून अलिप्त हो. त्यालाही त्याचं जीवन जगू दे, तूही तुझं जीवन जग. पण ह्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन या असल्या गोष्टी करून माझं याच्याकडून भागत नाही, इंडियामध्ये आमचं काय त्याचं काय होतच नाही, तो मला जवळ काही घेतच नाही, म्हणजे मला तर अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये पडतात. त्याच्याविषयी पडतात आणि हिच्याविषयी पडतात. म्हणजे त्याच्यामध्ये जोर नाही की हिच्यामध्ये जास्त जोर आहे, की हिच्यामध्ये जोर नाही त्याच्यामध्ये जास्त जोर आहे, या सगळ्या गोष्टी आता समजत नाहीयेत. म्हणजे आणि एका खासदाराच्या घरामध्ये अशा गोष्टी होत आहेत. एका खासदाराच्या घरामध्ये विनायक राऊत हे शिवसेनेचे उद्धव ठाकरेंच्या खासदार आहेत आणि त्यांच्या सुनेचे आणि मुलाचे अशा सगळ्या गोष्टी बाहेर येतात. पण याला अनेक कारणं असू शकतात. याला खुद्द सासरेही कारणीभूत असू शकतात, याला मुलीकडचे आईवडीलही कारणीभूत असू शकतात, याला खुद्द तो पोरगाई म्हणजेच यांचा जावई तो देखील कारणीभूत असू शकतो, म्हणजे हिचा नवरा देखील कारणीभूत असू शकतो. या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स साधता आला ना तर मग आयुष्य फार सुकर होत जातं. नुसतंच बायको चिकनी मिळाले मग असंच झालंय तसं झालं नाही. सेक्शुअली सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत. त्या देखील गोष्टी फार मॅटर करतात. खूप आयुष्यामध्ये त्या गोष्टींची गरज असते. आजकाल जे एक्सटर्नल अफेअर्स आणि या सगळ्या गोष्टी भयंकर पद्धतीने वाढू लागलेत ना, त्यातले अर्धे एक्सटर्नल अफेअर्स ते तिचा वैयक्तिक स्वभाव असेल तसा त्या बायांचा किंवा पुरुषांचा, पण अनेक अफेअर्स हे असंतुष्टपणामुळे वाढू लागलेत. आणि हा मी नाही सांगत आहे, हे डॉक्टर्स लोक जे मोठे मोठे रिपोर्ट बाहेर येत आहेत ते लोक या पद्धतीच्या गोष्टी करतात की दोन्ही जे काही कपल आहेत त्यांच्याकडून एकमेकांची जी संतुष्टता पाहिजे ती होत नाहीये आणि त्याच्यामुळे एक्सटर्नल अफेअर्स आणि या सगळ्या गोष्टी वाढू लागल्या. ही अत्यंत समाजातली मोठी चिंता आहे. हे जे आपण बोलत नाही कधी, पण ती प्रत्येकाकडे असते, प्रत्येकाच्या इथं असते. पण मला असं वैयक्तिक वाटतं की आई वडिलांनी देखील एकदा मुलाबाळांचं लग्न झालं, थोडं तुम्ही अलिप्त व्हा. मुलाबाळांनाही समजलं पाहिजे ही गोष्ट की आई वडील जर आपल्याला अलिप्त ठेवतायत तर आपलं काहीतरी कर्तव्य आहे. दोन्हीकडचा मेळ साधता आला पाहिजे. नाही तर आजकालच्या पोरांना बायको दे की बायको, नाही तर आई बाप एके आई बाप, नाही तर दोन्हीही नाही. तिच्या आईला गेलाय कुठं तिसरीकडेच. या असल्या गोष्टी करता कामा नयेत. मी देखील लग्न केलंय, मला देखील घर आणि या सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये 19-20 होत असतं. कोणी कितीही मोठा माणूस असू द्या, पैसा असू द्या, सगळं असू द्या, प्रत्येकाच्या घरामध्ये कुठे ना कुठेतरी आपण माणूस आहोत. आपली निर्णय क्षमता, आपली भावनिकता, आपल्या प्रत्येक गोष्टी ह्या चढ उतारांच्या असतात, त्या बदलत असतात. मी देखील माझ्या वडिलांची कधी भांडतो, मी माझ्या आईशी भांडत असेल, मी माझ्या पत्नीशी भांडत असेल. पण हा जो बॅलन्स साधण्याची गरज आहे ना ती फार महत्वाची आहे. आजकाल झालंय काय माहितीये का, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कोणी ना कोणीतरी तिसरा चौथा व्यक्ती असतो जो यांना इन्फ्लुअन्स करत असतो, जो यांना सांगत असतो, जो यांचं घर फोडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये विनायक राऊतांच्या त्या पोरगीची आई तिला काय भरवते का, किंबहुना विनायक राऊतच्या घरातले किंवा नातेवाईक तिला कोणी काय भरवतंय का, ही देखील महत्वाची गोष्ट आहे. ही देखील पाहिली पाहिजे. आणि जर या सगळ्या गोष्टींच्या मागे जर काहीतरी वेगळं राजकारण असेल तर मग याचा मला असं वाटतंय त्यांनी त्यांच्या घरामध्येच ते संपवावं. तुला नसेल राहायचं विषय सोडून दे. ह्या अंथरुणातल्या गोष्टी, घरातल्या गोष्टी अशा बाहेर कुठेतरी सांगणं, ह्या गोष्टी खरंच योग्य वाटतात का तुम्हाला? एकदा थोडासा विचार करा. आणि आपल्या नवऱ्याकडून आपलं भागत नाही म्हणून ते गावाला सांगत सुटायचं, ही गोष्ट तर म्हणजे अत्यंत विचित्रपणा आहे. हा सगळा फार विचित्रपणा आहे. तुला नाही जमत आहे, तू आपले मुकाटपणे सगळं सोडून दे. तुला न्याय व्यवस्था आहे, तुला सगळ्या गोष्टी आहेत, तुला नाही राहायचं तू गोष्टीत त्या बाजूला हो. पण हे जे काही दिसतंय ना, हे मला फार वेगळं दिसतंय. ही गोष्ट अशी आहे की इकडे दोन्ही बाजूला थोडंसं चुकावाला वाटतात या सगळ्या गोष्टींच्या. म्हणजे यांच्या घरातली वैयक्तिक मतभेद, भांडणं, या सगळ्या गोष्टी, कारण ही दोघं आई वडिलांपाशी राहत नाहीत, ती कुठे तिसरीकडे राहतात. त्या विनायक राऊतांची 2-2 लग्न झालेली आहेत, त्याच्याबद्दल सगळी संभ्रमता आणि या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं इस्टेट, प्रॉपर्ट्या यांच्यावरून भांडणं झालेली देखील असू शकतात. किंवा हे भागवणं या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा, आजकाल त्या गोष्टी असतीलही, पण त्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बोलण्यासारखी कुठली गोष्ट नाहीये. पण याच्या मागे प्रॉपर्ट्या आणि या सगळ्या गोष्टी, घरगुती वाद, या असल्याच गोष्टी आपण करतोय हो.
तुमच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये राहिलेच काय? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये याच गोष्टी चालू आहेत. मग तो अंबानी असो, टाटा, बिर्ला, कोणी अदानी, फेदानी, कोणी कुठलाही पैसेवाला असो, नाही तर कुठल्या बाहेरच्या देशातला असो, नाही तर कोणी. प्रत्येकाच्या घरांमध्ये प्रॉपर्ट्या, प्रत्येकाच्या घरांमध्ये हे मतभेद आहेतच. कारण का माहितीये का तुम्हाला? आजकाल माणसं चांगल्याला चांगलं बोलायला विसरलेत आणि चुकीच्याची चूक दाखवायला विसरले. माणसांचं काय झालं, हा माझा माणूस, हा मला कामाचा आहे ना, भले तू चुकीचा असू दे, मग त्याची चूक आपण पदराखाली टाकायची. अरे हा झाला चांगला आहे, पण हरामखोर आहे, आपल्याला ह्याची गरज नाही, मग त्याला बाजूला करून टाकायचं. ही जी गोष्ट आजच्या माणसांमध्ये राहिलेली नाहीये ना, ही निर्णायक क्षमता, की तू योग्य आहेस, तू योग्य आहेस, तुझं बरोबर आहे, तू चूक आहेस तर तू चूक आहेस, हे जे दाखवण्याचे दोन स्पष्ट पैलू होते ना, ते आजकाल जीवनामधून फार बाहेर निघू लागलेत. आणि त्याच्यामुळे ही भांडणं सगळी होतात. आईबापांना वाटतं की हा मला मुलगा सांभाळेल, हा मला सांभाळणार नाही, मग ह्याला बाजूला फेका, याचंच सगळं गुणगान गा. या असल्या गोष्टी, ही अस्थिरता प्रत्येकाच्या कुटुंबामधली आज रस्त्यावरती, चहोट्यावरती येते. आणि हे फक्त मोठ्या लोकांचं होतं म्हणून मीडियावरती दिसलं, पण असे कितीतरी कुटुंब आज या सगळ्या मार्गातून जात आहेत, या सगळ्या स्ट्रगलमधून जात आहेत. आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर काय यांचं राजकारण असेल, हे जे काय आपण विनायक राऊताचं वगैरे पाहतोय, तर ते मग त्यांच्याजवळ, पण हे जे भागत नाही, हे नाही, ते नाही, त्या अंथरुणातल्या गोष्टी अंथरुणासोबतच तिथल्या तिथेच ठेवा, एखाद्या रूममध्येच ठेवा, त्याच्या बाहेर त्या येता कामा नाहीत. तुमचं भागत नाही तर नक्की काय करायचं? म्हणजे आता लोकांनी सोल्युशन काय द्यायचं त्याच्यावरती? हास्यास्पद ही सगळी गोष्ट आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणावरती? तुम्हाला अजून काय माहिती असेल तर आवर्जून सांगा. पण मी हे जे प्रकरण हे बाजूला सोडा, पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या ज्या मी गोष्टी सांगितल्यात, त्या तुमच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाच्या आहेत, त्या थोड्याशा समजून घ्या आणि त्याचा अभ्यास थोडासा करून घ्या. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे.